नमस्कार. 2026-27च्या महाराष्ट्र फर्स्ट इयर डिप्लोमा ॲडमिशनची प्रोसेस बघितली की बऱ्याचदा डोक्याला हात लावायची वेळ येते, बरोबर ना? खूप मोठी आणि गुंतागुंतीची वाटते ही सगळी सिस्टीम. पण टेन्शन घेऊ नका. आजच्या या विश्लेषणात आपण ही पूर्ण प्रोसेस एका एकदम सोप्या आणि तणावमुक्त चेकलिस्टमध्ये डिकोड करणार आहोत. तर चला, कुठलाही वेळ न दवडता थेट सुरू करूया. आता ही पूर्ण प्रवेश प्रक्रिया आपण 5 सोप्या टप्प्यांत बघणार आहोत. पहिलं म्हणजे पात्रता आणि फी. दुसरं, डॉक्युमेंट पडताळणी कशी करायची. तिसरं, महत्त्वाच्या तारखांचं वेळापत्रक. चौथं, गुणवत्ता याद्या आणि तक्रार निवारण. आणि सर्वात शेवटी अंतिम कॅप राऊंड्स. तर सगळ्यात आधी वळूया आपल्या पहिल्या टप्प्याकडे, जो आहे पात्रता आणि नोंदणी फी. आता सर्वात बेसिक प्रश्न, ॲडमिशनसाठी नक्की किती मार्क्स लागतात? तर तुम्हाला 10वीत किमान 35% गुण मिळवणं आवश्यक आहे. आणि हो, राज्याच्या मुख्य प्रवेश फेऱ्यांमध्ये म्हणजेच कॅप राऊंड्समध्ये भाग घेण्यासाठी तुमचं भारतीय नागरिकत्व असणं अत्यंत गरजेचं आहे. जर कोणी महाराष्ट्र राज्याबाहेरून अप्लाय करत असेल तर ते फक्त ऑल इंडिया कॅन्डिडेट म्हणून गणले जातात. त्यांना राज्याच्या कॅप राऊंडचा थेट फायदा मिळत नाही, हे लक्षात ठेवा. आता फीबद्दल बोलूया. तुम्ही कोणत्या प्रवर्गात म्हणजेच कॅटेगरीत येता यावर तुमची रजिस्ट्रेशन फी अवलंबून असते. जर तुम्ही ओपन कॅटेगरीत असाल तर तुमच्यासाठी ही फी 400 रुपये आहे. पण जर तुम्ही SC, ST, OBC, मराठा किंवा EWS यांसारख्या राखीव प्रवर्गात येत असाल तर तुम्हाला फक्त 300 रुपये भरावे लागतील. एकदम क्लिअर? चला, फॉर्म तर भरला. आता वळूया टप्पा क्रमांक 2 कडे, कागदपत्रांच्या पडताळणीचे प्रकार. इथे तुमच्याकडे 2 भारी ऑप्शन्स आहेत. पहिला म्हणजे ई-स्क्रुटिनी. म्हणजे काय, तर घर बसल्या लॅपटॉपवरून किंवा जवळच्या नेट कॅफेमध्ये जाऊन तुम्ही तुमची कागदपत्रे डिजिटल पद्धतीने व्हेरीफाय करू शकता. आणि दुसरा ऑप्शन आहे फिजिकल स्क्रुटिनी. जर तुम्हाला प्रत्यक्ष जाऊन खात्री करायची असेल तर मूळ कागदपत्रे आणि झेरॉक्सचे 2 सेट घेऊन तुम्ही जवळच्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये म्हणजेच फॅसिलिटेशन सेंटरवर जाऊ शकता. तुम्हाला जो मार्ग सोयीचा वाटेल तो तुम्ही निवडू शकता. पण इथे खूप मोठी आणि भयानक चूक होऊ शकते बरं का. ती म्हणजे मुदत संपलेली कागदपत्रे वापरणे. नीट लक्ष देऊ नये का. तुमचं नॉन क्रीमी लेअर आणि EWS प्रमाणपत्र 31 मार्च 2027 पर्यंत वैध असलंच पाहिजे. त्यावरती तारीख स्पष्टपणे लिहिलेली असली पाहिजे. जर तसं नसेल तर ऐनवेळी हे डॉक्युमेंट रिजेक्ट होऊ शकतं आणि तुमचं ॲडमिशन धोक्यात येऊ शकतं. त्यामुळे ही तारीख आत्ताच चेक करा. आता डॉक्युमेंट्सची तयारी झाली, मग पुढे काय? तर टप्पा 3, महत्त्वाच्या तारखांचे वेळापत्रक. हे वेळापत्रक म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेचा कणा आहे. 20 मेला रजिस्ट्रेशनची पहिली घंटा वाजेल. त्यानंतर तुमच्याकडे 22 जूनपर्यंत रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट पडताळणी पूर्ण करण्यासाठी वेळ असेल. मग 24 जूनला पहिली तात्पुरती गुणवत्ता यादी लागेल आणि लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 जूनला ग्रीव्हन्स म्हणजेच तक्रार निवारणाचा अत्यंत महत्त्वाचा कालावधी सुरू होईल. ह्या तारखा कॅलेंडरवर मार्क करूनच ठेवा, कारण ह्या डेडलाईन्स चुकल्या तर पुढे काहीही करता येत नाही. आता हा महिनाभराचा रजिस्ट्रेशनचा टप्पा पार पडला की नेमकं काय होतं ते पाहूया टप्पा 4 मध्ये, गुणवत्ता याद्या आणि तक्रार निवारण. 24 तारखेला येते तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजेच तात्पुरती गुणवत्ता यादी. आता हे नक्की काय प्रकरण आहे? तर संपूर्ण महाराष्ट्रातून जितक्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेत त्यांच्या मार्क्सनुसार लावलेलं हे एक तात्पुरतं रँकिंग असतं. यावरून तुम्हाला तुमचा एक प्राथमिक अंदाज येतो. पण हो, लक्षात ठेवा, हा अंतिम निकाल अजिबात नाहीये. पिक्चर अभी बाकी आहे. आता इथे एक गोष्ट मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. बरेच विद्यार्थी फक्त आपल्या टक्केवारीवर फोकस करतात. पण खरं सांगू, तुमची टक्केवारी दरवर्षी पेपरच्या काठिण्य पातळीनुसार बदलू शकते. पण तुमचा मेरिट रँक हा खऱ्या स्पर्धेतील तुमची नेमकी जागा दाखवतो. याच रँकवर तुम्हाला प्रत्यक्ष कॉलेजमध्ये सीट मिळणार की नाही हे ठरतं. त्यामुळे पर्सेंटेजपेक्षा आपल्या मेरिट रँकवर जास्त लक्ष केंद्रित करा. आता समजा प्रोव्हिजनल लिस्टमध्ये काही चूक निघाली किंवा तुम्ही ओपनमधून फॉर्म भरलाय आणि अचानक तुमचं जात प्रमाणपत्र तुम्हाला मिळालं. मग काय करायचं? इथेच कामी येतो तक्रार निवारण म्हणजेच ग्रीव्हन्स कालावधी. ही तुम्हाला मिळालेली एक लाईफलाईनच आहे. या वेळेत तुम्ही उशिरा मिळालेली प्रमाणपत्रे अपलोड करून तुमची कॅटेगरी अधिकृतपणे बदलू शकता किंवा अर्जातील कोणत्याही चुका दुरुस्त करू शकता. ही एक सुवर्णसंधीच असते बरं का. या सगळ्या करेक्शन्सनंतर येते ती अंतिम गुणवत्ता यादी किंवा फायनल मेरिट लिस्ट. आणि मित्रांनो, जर तुमचं नाव कोणत्याही त्रुटीशिवाय या लिस्टमध्ये आलं तर एक मोठा सुटकेचा निश्वास टाकायला हरकत नाही. कारण याचा अर्थ प्रवेश प्रक्रियेचं तुमचं 40% काम यशस्वीरित्या पूर्ण झालंय. आता इथून पुढे खरा खेळ सुरू होतो, तो म्हणजे प्रत्यक्ष कॉलेज मिळवण्याचा. आणि तोच आपला शेवटचा टप्पा आहे. टप्पा 5,
कॅप राऊंड्स आणि अंतिम टप्पे. हे कॅप राऊंड्स म्हणजे नक्की काय करायचं असतं, तर याच्या 4 एकदम सोप्या पायऱ्या आहेत. पायरी 1, सर्वात आधी वॅकन्सी रिपोर्ट चेक करणे, म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा रिकाम्या आहेत हे पाहणे. पायरी 2, त्या माहितीच्या आधारावर आपला ऑप्शन फॉर्म म्हणजे पसंतीक्रम भरणे. पायरी 3, तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये कोणतं कॉलेज मिळतंय ते बघणे. आणि पायरी 4, जर पहिल्या राऊंडमध्ये मनासारखं कॉलेज नाही मिळालं तर पुढील 2 ते 4 राऊंडसाठी ट्राय करणे. या सिस्टमॅटिक पद्धतीमुळे तुम्हाला सर्वोत्तम कॉलेज मिळण्याची शक्यता खूप वाढते. तर आता या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारू इच्छितो. 20 मेला जेव्हा ही रेस सुरू होईल तेव्हा तुमची सगळी आवश्यक कॅटेगरीची प्रमाणपत्र खरोखरच तयार असतील का? कारण वेळेवर धावपळ करण्यापेक्षा आताच सगळी तयारी पूर्ण करणे हाच हव्या त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवण्याचा सर्वात स्मार्ट मार्ग आहे. तर मग तुमची ही चेकलिस्ट रेडी आहे का?